नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूयात गुणाकार। तर गुणाकार कशाला म्हणायचं, तर गुणाकार म्हणजे एक प्रकारची बेरीजच असते। समजा बघा, या ठिकाणी काय केलेलं आहे तर 5 मुले दाखवलेले आहेत आणि 5 मुलांना मी जर प्रत्येकी 5-5 रुपये दिले आणि त्यांची जर बेरीज केली तर उत्तर किती येते? या ठिकाणी 25 येत आहे। आणि गुणाकार कशाला म्हणायचं, तर गुणाकार म्हणजे पटीतील बेरीज। या ठिकाणी बघा 5 मुले आहेत आणि 5 मुलांना मी प्रत्येकी 5-5 रुपये दिले, तर 5 गुणिले 5 बरोबर या ठिकाणी आलेले आहेत 25 रुपये। तर अशा पद्धतीने गुणाकार तयार होतो। गुणाकार आणि बेरजेमध्ये काय फरक आहे, तर बेरीज आपण एक सलग करतो आणि गुणाकार काय करतो, पटीतून करतो। म्हणून आपण गुणाकार आणि बेरजेमध्ये हा एक फरक आहे। तर आता या ठिकाणी बघा आपण गुणाकार छोट्या छोट्या उदाहरणामध्ये शिकूयात। बघा, तर पहिलं जे उदाहरण आहे या ठिकाणी बघा 8 गुणिले 2, तर हा आपल्याला गुणाकार करायचा आहे। परंतु आता या ठिकाणी 8 संख्या आहे आणि 8 संख्येला 2 ने गुणायचं आहे। तर 2 ने गुणत असताना आपल्याला 2चा पाडा येणं महत्त्वाचं आहे। गुणाकार करत असताना आपल्याला पाडे येणे खूप गरजेचं आहे। आपल्याला पाडे शिकायला काही अवघड नाही आहेत, खूप सोपे आहेत। तर ते पाडे कसे शिकायचे याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवूयात। परंतु त्याच्या आधी जर आता तुम्हाला गुणाकार करायचा आहे तर तुम्ही गुणाकार शेजारी तुम्ही लिहून घेऊ शकता। आता या ठिकाणी बघा आपण 8 जी संख्या आहे त्या 8 या संख्येला आपण 2 ने गुणणार आहे। तर आपल्याला 2चा पाडा येणं फार गरजेचं आहे। तर या ठिकाणी बघा मी 2चा पाडा लिहिते। बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14, बे 8 16, बे 9 18 आणि बे 9 20। आता या ठिकाणी बघा आपण याची उभी मांडणी करूयात। आता आपण उभी मांडणी करून घेतली। बघा आता 2चा पाडा 8 पर्यंत बोलायचा। 2चा पाडा आता बे 8 16, बे 8 16, बे 1 बघा, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14 आणि बे 8 16। म्हणजे 2चा पाडा 8 पर्यंत बोलल्यानंतर किती उत्तर आले या ठिकाणी, तर 16 आलेला आहे। अगदी आपण तसंच उदाहरण वेगळं घेऊयात। बघा, तर 6 गुणिले 2, तर या ठिकाणी उत्तर किती आलं, जे 2चा पाडा आपण काय केलं 6 पर्यंत बोलला। बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12। तर या ठिकाणी काय झालं, 12 हे उत्तर आलं। त्याच्यानंतर बघा अजून एक उदाहरण घेऊयात आपण। 5 गुणिले 2, आता काय करायचं आहे आपल्याला, तर 2चा पाडा 5 पर्यंत बोलायचा आहे। बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8 आणि बे 5 10, तर बे 5 10 असं हे उत्तर येईल। आता या ठिकाणी बघितलं आपण 1 अंकी संख्येचा गुणाकार। आता आपण काय करूयात, तर 2 अंकी संख्येचा गुणाकार शिकूयात। तर या ठिकाणी बघा समजा आता मी संख्या दिलेली आहे 14। आता 14 आणि 14 या संख्येला काय करायचे, तर 2 ने गुणायचं आहे। तर आपण 2चा पाडा या ठिकाणी लिहिलेलाच आहे। आता आपण काय करूया, 2चा पाडा 4 पर्यंत बोलायचा। बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 4 8। या ठिकाणी किती उत्तर आलं, 8 आलं। आणि आता 2चा पाडा 1 पर्यंत बोलायचा। बे 1 बे, आणि या ठिकाणी काय उत्तर आलं, 28 उत्तर आलं। त्याच्यानंतर आपण असंच अजून एक उदाहरण घेऊयात। 32 गुणिले 2, आता या ठिकाणी काय करायचं आहे, तर 2चा पाडा 2 पर्यंत बोलायचा। बे 1 बे, बे 2 4 आणि 2चा पाडा 3 पर्यंत बोलायचं। बे 1 बे, बे 2 4, बे 3 6। या ठिकाणी काय उत्तर आलं, 64 आलं। त्याच्यानंतर बघा अजून एक आपण उदाहरण घेऊयात। 42 गुणिले 2, बघा 2चा पाडा 2 पर्यंत बोलायचा। बे 2 4, बे 2 4, बे 4 8। अशा पद्धतीने याचं उत्तर आलेलं आहे 84। या ठिकाणी आपण गुणाकाराची सोपी पद्धत बघितली। त्याच्यामध्ये असं पाहिलं बघा की आपण 2च्या पटीतील गुणाकार बघितला। त्याच्यासाठी आपण काय केलं की 2चा पाडा आपण बाजूला लिहून घेतला होता। त्यानंतर 2 अंकी संख्येचा पण आपण गुणाकार बघितला। याच्यानंतर आपण जो नेक्स्ट व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात की दुसरे जे पटीतील म्हणजे 3च्या पटीतील किंवा 5च्या पटीतील जो गुणाकार आहे त्याची अनेक जास्तीत जास्त उदाहरणे आपण पाहूयात। त्याच्यानंतर हातच्यांचा जो गुणाकार असतो तो सुद्धा आपल्याला आला पाहिजे, तर त्याची सुद्धा आपण उदाहरणे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात।
तोपर्यंत धन्यवाद.